कराडच्या यशवंतराव चव्हाण पंचायत समितीत गदारोळ झालाय। शेष निधी वाटपावरून भाजप विरोधात सर्वपक्षीय आक्रमक झालेत। शिवसेना काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झालेत। सभापती उपसभापती विरोधात घोषणा देण्यात आल्यात। गटविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। कराडच्या पंचायत समितीत शेष निधीच्या वाटपावरून भाजप विरोधात शिवसेना काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग करत भर पावसात रस्त्यावरच ठिय्या मांडल्या। यशवंतराव चव्हाण पंचायत समितीत मासिक सभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला। एकूण 24 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी सभात्याग करत सभापती यांचा धिक्कार असल्याच्या घोषणा केल्या, तर गटविकास अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी सदस्यांनी केली। शेष फंड केवळ सत्ताधारी भाजपच्या सभापती उपसभापती आणि सदस्यांनाच देणार असल्याने सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। हे सभापतींनी पक्षपातीपणे निर्णय घेऊन फक्त सत्ताधारी सदस्यांनाच फॉर्मद्वारे हे वाटप केलेलं आहे, परंतु हे वाटप अतिशय चुकीचे आहे। बीडीओ साहेबांनी सुद्धा त्यांची भूमिका ही अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडलेली आहे। बीडीओ साहेबांनी हे त्यांना सांगितलं पाहिजे की शासनाचा 1 रुपया आला तरी तो व्यवस्थितरित्या वाटला पाहिजे, निविदा काढली पाहिजे, त्याचं डिस्प्ले केले पाहिजे किंवा ते उत्तरपत्रामध्ये त्याचे नोंद केली पाहिजे किंवा जाहिरात दिली पाहिजे आणि तालुक्यामधून जे अर्ज येतील त्याच्यामधून त्यांची निवड केली पाहिजे। आज आमचे जे विरोधक सदस्य आहेत 11 सदस्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा शाळा आहेत, आमच्या सुद्धा शाळा अतिशय दुरुस्तीला आल्या आहेत, निकृष्ट दर्जाची। या शाळांची अवस्था बघताय तुम्ही, त्यातली टॉयलेट ते भुशीने उकीर काढलेल्या मुली अक्षरशः झाडविलामध्ये जाऊन शौचाला जातात, लघवीला जातात। म्हणजे आमच्या मतदारसंघातील शाळा ह्या का तुमच्या कराड तालुक्यातल्या नाहीत का? 78 लाख रुपये निधी असून या निधीचं समान वाटप व्हावं अशा उद्देशानं आम्ही कराड पंचायत समिती सभापती यादव मॅडम यांच्याकडे विनंती केली। किंबहुना त्यांना मी तर आईची उपमा दिली की तुम्ही सावत्र आईसारखं वागू नका, तुम्ही सख्या आईसारखं म्हणजे सर्वच मुलांना एकत्र धरून चालावं अशी मी त्यांना विनंती केली। परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी 13 सदस्यांना जवळ धरलं आणि आम्हाला सावत्र मुलासारखं त्यांनी बाजूला केलं। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। राजधानी दिल्लीमध्ये पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसले। 2.9 रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली। पहाटे 4:14 दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामुळे आज पहाटे राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरले। 2.9 रिश्टर स्केलची नोंद यावेळी करण्यात आली आहे। पहाटे 4:14 भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत। दिल्लीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।